नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा होऊ घातलेली होती आणि या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच एक आगळावेगळा प्रकार बघायला मिळाला। आदित्य ठाकरे हे सांगत होते की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असा एक नेता आहे ज्यानं महिला नेत्यांना शिवीगाळ केलेली आहे। त्यांचे हे भाषण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी अचानक स्टेजवर येऊन माईक आपल्या हातामध्ये घेतला आणि त्याचं स्वतःचं भाषण सुरू केलं आणि त्या शेतकऱ्याचं भाषण ऐकून अक्षरशः मंचावर उपस्थित असलेले इतर नेतेही अवाक राहिलेत। आदित्य ठाकरे नेमकं काय बोलत होते आणि अचानक नेमकं मंचावर काय घडलंय ते बघूयात। आज ज्या राज्यामध्ये दोन लोक आहेत मंत्रिमंडळामध्ये, एकाने महिला खासदाराला सुप्रियाताईंना भयानक शिवीगाळ केली, कॅमेऱ्याच्या समोर केली, इंटरव्ह्यू मध्ये केली, त्या मंत्र्यांना खरं गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं। त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे। एका मिनिटासाठी विसरून आज ज्या राज्यामध्ये दोन लोक आहेत मंत्रिमंडळामध्ये, एकाने महिला खासदाराला सुप्रियाताईंना भयानक शिवीगाळ केली, असं आदित्य ठाकरे कॅमेऱ्याच्या समोर केली, इंटरव्ह्यू मध्ये केली, त्या मंत्र्यांना खरं गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं। त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे। एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियाताई महिला नेत्या आहेत। आदित्य ठाकरे असं सांगत असतानाच 2 मिनिटं माझं ऐकून घ्या असा खालून एक आवाज येतो त्या शेतकऱ्याचा आणि त्या शेतकऱ्याला आदित्य ठाकरे मंचावर बोलवतात। नंतर महिला तर आहेत, सुषमाताईंना शिवीगाळ झालेली आहे। एका बोला दादा बोलणार ना राव। आदित्य ठाकरे आता त्या शेतकऱ्याला थेट मंचावर बोलवतात। तुम्हाला बोलायचं त्या ठिकाणी काय घडतंय ते आपण बघू शकतो। मंचावरील कुणीतरी नेता त्या शेतकऱ्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र थोडं थांबा अशा प्रकारचं जे आहे त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आणि अखेर आदित्य ठाकरे त्यांच्या हातामध्ये माईक देऊन देतात। सांगा काय सांगायचं ईडी आणि दादा थांबा बोला। हे बाबू, आपल्या या देशात 15 लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो म्हणे। 5 रुपये टाकले का? पण झालं हे भाऊ बोलून राहिले याच्या माग ईडी, त्या तो अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी, माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे। आमच्या नितीन बापू हजर आहेत, त्याच्या माग ईडी लाव। शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख जे की गुवाहाटीहून परत आले होते, त्यांचं उदाहरण या ठिकाणी हा शेतकरी देतोय। 50 खोके घ्या म्हणे, पण त्या फुल झाला घेतले नाही, बाकीच्या खोके घेऊन गेले। मी गजानन देशमुख वानखेडचा बोलतो, मर्याला तयार आहे, पण नरेंद्र भाऊ खेडकरले विजय करू। माझ्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, माझ्यासाठी भाजपने सगळ्या पक्षाला सांगितलं। आमच्या इथं साध्याताई वाकेकर बसेल आहेत, त्यानं मला 2 शब्द बोलायला लावले। शेतातून येऊन राहिलं मी आलं, ताई काय बोलता, हा चंद्र तर ना सूर्य, तुम्ही पत्रिकावर वोटिंग घ्या, तुम्ही लीडरला ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला। माझा 2 एकर शेती आहे भाऊ या भाजपवाल्यानं। आता त्या स्वातीकाई वाक्यकरला विचारून घ्या खोटं चिंत, माई पोरगी त्याच्या शाळेत आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद। तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये माईक हातामध्ये घेऊन मोदी आपल्या खात्यामध्ये 15 लाख टाकणार होते, ते आले का असा प्रतिप्रश्न जो समोर जमाव बसलेला होता त्या जमावाला केला। अखेर त्या शेतकऱ्याचं भाषण ऐकून मंचावर जे नेते उपस्थित होते ते देखील आश्चर्यचकित झालेले आपल्याला बघायला मिळाले। आणि हीच जनतेची भावना जी आहे ती देशभरामध्ये आहे असं सरतेशेवटी आदित्य ठाकरे म्हणाले। तर आणखी एका शेतकऱ्यानं आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असताना शिंदे सरकारवर ताशेरे ओढलेत। आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता की शेती कराविषयी असं वाटतं का तुम्हाला, त्यावर मध्येच एका शेतकऱ्यानं उत्तर दिलं। पिढी म्हणजे ही सगळी जी मुलं आहेत, आमच्या वयाची जी मुलं आहेत तुमची, त्यांनी शेती करावी असं वाटतं कोणाला? का नाही वाटत? भाव नाही, बोला काय? शिंदे सरकारनं शेतकऱ्याची थट्टा केली अशा प्रकारचं उत्तर एका शेतकऱ्यानं आदित्य ठाकरेंना दिलं। बघूया तो शेतकरी काय म्हणालाय। काय तुमचं नाव? ठीक
ठीक आहे। नुकसान भरपाई देताना हेक्टरी 2000 रुपये देऊन मिंदे सरकारनं शेतकऱ्याची थट्टा मांडली आहे, असा प्रकारचा रोष जो आहे तो या शेतकऱ्यानं आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये व्यक्त केला।